भाजपनं तुम्हाला धनगर आरक्षणाचा शब्द दिलाय. दिलेला शब्द विसरणं आमच्या रक्तात नाही. राज्यात पिवळ्या वादळानं सत्ता परिवर्तन केलंय, त्यामुळे तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. विधानसभेपूर्वीच आरक्षण देणार असल्याची ग्वाही राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. अहमदनगरच्या चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. धनगर आरक्षणावरून उपस्थितांनी पंकजा मुंडेंसह गणपतराव देशमुख आणि केंद्रीय मंत्री दत्तात्रय बंडारू यांच्या भाषणाला जोरदार घोषणाबाजी केली. भाषणामध्ये व्यत्यय आणून आरक्षणावर बोला म्हणत वक्त्यांची जाहीर गोची करण्यात आली. त्यानंतर सर्वच वक्त्यांनी धनगर आरक्षणाची री ओढली. पंकजा मुंडे यांनी तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नसल्याची ग्वाही दिली आहे. कोर्टात कोणीही चॅलेंज देऊ शकणार नाही असं आरक्षण देणार असल्याचं म्हटलंय. आम्हाला 5 वर्ष तर द्या, तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. तुमचा इतरांसारखा विश्वासघात होणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. तुमचा विजय होईल तेव्हा आमच्या विजयाला महत्त्व आहे. पिवळ्या वादळानं सत्ता परिवर्तन केलं, त्यामुळे आरक्षणाशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचं म्हटलंय. विधानसभेपूर्वीच आरक्षण देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कारण या मंचावर अनेक वेळा मुंडे साहेबांवर आमदार म्हणून आले आणि भाषण केले. पहिल्यांदा जेव्हा मी 2010 साली आले तेव्हा घोंगडी आणि काठी देऊन आपण माझा सत्कार केला. तेव्हा मला फार अप्रूप वाटलं. त्या घोंगडीची ऊब आणि त्या काठीची शक्ती हीच कारणीभूत ठरली या महाराष्ट्राच्या सत्ता परिवर्तनाला. आज अतिशय आत्मविश्वासाने मी सांगते की आज महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं असेल तर त्याला सर्वात महत्वाचं कारण महाराष्ट्रात उठलेलं हे पिवळं वादळ होतं. ते कोणी आज या घोंगडीची ऊब, हे माया माझा समाज हा घोंगडीला जसे गरमीमध्ये घोंगडी ऊब देते तशी मायेची ऊब देतो. पण डोळे वर करून जर बघितलं तर मल्हारराव होळकरांचा वारसा असलेले शूरवीर हे लोक काठी सुद्धा हातात घेऊन उभारून आपल्यासाठी न्याय मागतात. पण या सर्व लोकांनी विश्वास ठेवला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शब्दावर. तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस, मी, राम शिंदे, बाळासाहेबजी गावडे, आम्ही सर्व बारामतीला आठवतात त्या वादळामध्ये आम्ही सामील झालो होतो आणि आम्ही तुम्हाला शब्द दिला होता. आणि दिलेला शब्द विसरणं आमच्या रक्तामध्ये नाही. तो शब्द आम्ही पूर्ण करण्याशिवाय चैन पडणार. तेव्हा तुमचा जो शब्द आहे, आता आपल्याला SP सिंगांनी सांगितलं की आम्ही सर्व जे आहोत इथे काही माझी आहेत, काही आजी आहेत. आजी माझी होतील, माझी आजी होतील. पण जर माणूस शिक्षणाच्या पायऱ्या चढत गेला तर त्याच्या पिढ्यान पिढ्या त्या घडल्या जातात. आणि म्हणून या शिक्षणासाठी आरक्षणाची कोलबर भाकरी जास्त या समाजाला वाढण्याचं काम आमच्या हातून झाल्याशिवाय राहणार नाही असा शब्द मी या निमित्ताने देते. आणि आता या मतपेटीतून लोकांनी 5 वर्षासाठी आम्हाला गादी दिलेली आहे, जन्मभरासाठी नाही. आणि या 5 वर्षात आम्ही जर अहिल्यादेवींना समोर ठेवून काम केलं तर त्या 5 वर्ष शून्य लागल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी जे राज्य कारभार केला तो अतिशय उत्तम केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपलं आयुष्य दिलं आणि त्या काळात त्यांनी केलेली कामं आजही जिवंत आहेत. अशी कामं जर या मागच्या सरकारने केली असती तर आज आमच्या या महाराष्ट्रावर ही वेळ आली नसती. पाण्याच्या थेंबासाठी वणवण पळावं लागलं नसतं. आपल्या सर्वांना काय रे बाबा, येवेच तुम्ही पहिल्या वेळेस सांगितलं ना तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि आरक्षण दिल्याशिवाय आम्ही नुसतं कोर्टामध्ये हारण्यासाठी जाणार नाही. कोर्टामध्ये कोणी त्याला चॅलेंज करू शकणार नाही अशा प्रकारचं. आता एका घराला डन करायला 60 वर्ष दिले, आम्हाला एक टर्म तर द्या. तुम्हाला न्याय दिल्याशिवाय हे सरकार राहणार नाही. तुम्ही मला सांगताय कारण तुमचा विश्वास आहे, मला कळलं. कारण ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्याशीच माणूस त्याच्याकडनं अपेक्षा करतो. तुमचा वर्षानुवर्ष जो विश्वासघात झाला तो विश्वासघात आमच्याकडनं होणार नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवींना स्मरून मी आपल्याला या जाहीर सभेत सांगते. आणि तुमचा सुद्धा विजय झाला ज्या दिवशी, त्या दिवशी आमच्या विजयाला अर्थ आहे, नाही तर आमच्या विजयाला अर्थ नाही. म्हणून सामान्य माणसाच्या जनतेच्या विजयात विजय. आणि त्या पिवळ्या वादळामुळे ज्या सिंहासनावर विराजमान झालेलं हे सरकार आहे नक्कीच आपले हे स्वप्न पूर्ण करेल. आणि धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही दुसऱ्या आमच्या
हा शब्द तुम्हाला देते आणि जनतेने 5 वर्षांसाठी आम्हाला सत्ता दिली, मात्र 5 वर्षात अहिल्यादेवींना समोर ठेवून काम केल्यास 50 वर्ष सत्तेत राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अहिल्यादेवीसारखी कामं मागच्या सरकारनं केली असती तर ही वेळ आली नसती, असंही त्या म्हणाल्या. तर दत्तात्रय बंडारू यांनी अहिल्यादेवींचं राष्ट्रीय स्मारक उभारण्याची जबाबदारी घेतली आहे. त्याचबरोबर चौंडीमध्ये 100 खाटांचं रुग्णालय जाहीर केलं. त्याचबरोबर राज्यातील विडी कामगारांना घरं देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी शेवटी सांगितलं. याप्रसंगी पालकमंत्री राम शिंदेंसह विविध नेतेही व्यासपीठावर उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर.